माझं नाव सैरन रोपले. आज आपण कार कामे एकदम एक उदाहरण घेणार आहोत. पण उदाहरण काय पाहू. ताशी 80 किमी या वेगाने एक गाडी 150 किमी अंतर जायला किती वेळ लागेल. म्हणजे एक गाडी आहे ते 80 किमी वेगाने, किमी म्हणजे किलोमीटर, तर आपण इथं किलोमीटर लिहू छोट्या हँडरायटिंगमध्ये, बाकीचं तुम्हाला माहीतच. तर आता आपण नाही का इथं ऑप्शन्स पण दिलेले आहेत. तुम्ही पहिले ऑप्शन वाचून घ्या. काय 1842, 1830, 1 तास आणि 1875. तर इथं आपण आन्सर करणं चालू. वेग किती आहे 80 किमी पर तास. अंतर किती आहे 150 किमी. लिहिलं. वेगचं सूत्र आपण पहिले तुम्ही हे लक्षात नको करू. पण वेग, अंतर आणि वेळ, अंतर आणि वेळचं सूत्र आपल्याला काढायचंच आहे. तर वेळचं सूत्र काय, अंतर भागिले वेग. तर आपण खाली जाऊन वेग लिहिला. तर याचं अंतर किती आहे इथं 150 लिहिला. वेग किती आहे 80 लिहिलं. तर आपल्याला इथं डिवाइड बाय 2 करायचं. तुम्ही म्हटलं कसं, तर आपण 2ची कसोटीमध्ये पाहिजे 0, 4, 6, 8, 2 हे असलं त्याला 2 इथं केलं. तर आपण इथं केलं तर याचं आन्सर 72. तर आपण 75 इथं लिहिलं. तर याचं आन्सर काय आलं 40 इथं लिहिलं. तर याला आपल्या डिव्हिजिबल करायला लागते. तर चलो आपण 4 1 4, 4 1 4, 3, 4 8 32 मायनस 3 उरला, ऊपर झालं 0. तर 4, तर आपण लिहू 4 7 किती. तर 4 7 येते 28. तर आपण 28 लिहिलं. मायनस करू तर किती राहिले 0मधून 2 हे किती झाले 10. हे किती झालं 2. तर इथं 0 आलं. 10मधून 2 घेऊ. तर इथं आपण नाही का आणखी 0 घेऊन घेऊ. तर आपण खाली घेऊ 4 5चा किती येते 4 5चा 20 मायनस 0 0. तर आपला आन्सर किती आलं 1845 हे आपलं आन्सर आलं. तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा फॉलो करा. पण एक तुम्ही लक्षात ठेवा की असं नको समजू की हे केलं नाही आपल्याला 75 तर पहिलेच आन्सर भेटलं होतं, मग हे काऊन केलं. म्हणजे मेहनत सोपं करायसाठी हे प्रश्न घेतला. पण जसं प्रश्न असं येत नाही, प्रश्न खूप हार्ड येते. हे फक्त तीन हे याचं आहे. गणितामध्ये 4 5 असे येतात. तर तुम्ही असं समजायची गलती पण नका करू की हर क्वेश्चनमध्ये बाजूमध्ये 0च आहे. कधी कधी 0 पासून पण टेस्ट होते. तर तुम्ही आता मला कमेंट बॉक्समध्ये टाका की मी व्हिडिओ बनवू, भाग 2 बनवू का नाही बनवू. ओके बाय बाय. बाय.